महिलांचे पैसे लाडकी बहीण योजनेत बंद करण्याचं पाप या सरकारने केलं। हा धडक मोर्चा पूर्णपणे विधानसभेमध्ये आपण जाणार, काय करायला लागेल तेवढं। अयोध्येचे उज्जैन मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात जास्त जमिनी अयोध्याचे उज्जैन घेतले आहेत। तर मध्य प्रदेशच्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत असं वर्तमानपत्राने राजीनामा हा झालाच पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका। संजय राऊत साहेबांची बोलले, हर्षवर्धन भाऊ तर नेहमीच आमचं रोजच बोललं होतं की जर आजच्या दिवसात माननीय जयंत पाटीलजी हे विधानसभेमध्ये आपली मतं मांडणार आहेत, आपल्या बाजूने आपल्या या सगळ्या आंदोलनाची नोंद त्यांनी घेतलेली आहे। जर माननीय मुख्यमंत्री आणि सरकारने आपल्याला न्याय दिला नाही तर तुमच्या सगळ्यांचा होकार असेल तर हा धडक मोर्चा पूर्णपणे विधानसभेमध्ये आपण जाणार, काय करायला लागेल तेवढं करू। केस करा, आम्हाला अटक करा, आम्ही कोणाला घाबरत नाही। त्याच्यामुळे हा मोठा संघर्ष आहे, ही लढण्याची वेळ आहे आणि आपण लढलंच पाहिजे। महिलांचे पैसे लाडकी बहीण योजनेत बंद करण्याचं पाप या सरकारने केलं आणि काय सांगतात केवायसी होत नाही। मला आठवतं युपीएचं सरकार असतं ना, माननीय मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना तुम्हाला सगळ्यांना आधार कार्ड मिळाले की नाही? घर वाडी वस्तीवर जाऊन तुम्हाला आधार कार्ड मिळाले, तुमची कामं सोपी झाली।